नमस्कार, मी पुण्यावरून संगीता तिवारी. पुणे तिथे काय उणे. पुणे म्हणजे एक सांस्कृतिक शहर होतं. पुणे एक पेन्शनरचं शहर होतं. आणि आजच्या या पुण्यामध्ये मी गृहराज्यमंत्री आणि पुण्याच्या सीपी यांना विचारू इच्छिते की आज पुणे सेफ आहे का? महिलांसाठी, मुलींसाठी गुन्हेगार मुक्त आहे का? म्हणजे देवाभाऊ काय चाललंय काय? पोलिसांची संख्या वाढवा ना, इथलं क्राईम वाढत चाललंय. रोज पुण्यातले गुन्हे वाढत चाललेत. छोट्या मुलींवर बलात्कार, महिलांवर बलात्कार, महिलांवर अत्याचार आणि कोयता गँग आणि काय 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 काय. म्हणजे आता काल ते कोंढव्यातली घटना बघा, लहान मुलांच्या खेळातनं ते इतकं प्रकरण चिघळलं की पार हिंदू मुस्लिम पर्यंत जाऊन मर्डर होतो. दुसरं कात्रजच्या तिथे बघा, कात्रजच्या तिथं त्या माणसाला कोयत्याने वार केले, तो त्या पुलावरनं खाली पडला. म्हणजे पिक्चर मध्ये जशी दहशत दाखवतात तसे हे गुन्हेगार आहेत पुण्यामध्ये. टोळी युद्ध पुन्हा चालू झालेलं आहे. देवाभाऊ पोलीस फोर्स वाढवा. एरिया किती, तिथे पोलीस किती. सीपी साहेब तुम्ही पण मागणी करा ना. मी माननीय पोलीस आयुक्त साहेबांना विचारते ना की तुम्ही का नाही गृहराज्यमंत्र्यांना मागणी करत. पोलीस जर कमी असेल तर कशी, म्हणजे तिथे कशी पोहोचणार पोलीस? तोडकी मोडकी सैन्य घेऊन कसं तुम्ही युद्ध लढणार हो? आणि त्याचं सगळं भोगावं कुणाला लागतंय. आज आमची मुलगी संध्याकाळी 7 पर्यंत घरात नाही आली, देवाभाऊ तर काळजी वाटते, भीती वाटते की आमच्या मुलीबरोबर काही वाईट तर झालं नसेल. मुलगा बाहेर गेल्यावर भीती वाटते की काय झालं तर नसेल बाहेर. कारण का आजच्या तारखेला क्राईम वाढतच चाललाय. जेव्हा टीव्ही चालू करतो तेव्हा पुण्यात हा प्रकार, टीव्ही चालू केला की पुण्यात हे क्राईम झालं, कोयता गँग दिसतात, बलात्कार, छोट्या छोट्या मुली सोडत नाही तो. मी खरंच पोलीस आयुक्त साहेबांना विचारते की आयुक्त साहेब काहीतरी याच्यावर, यांना गुन्हेगारांना म्हणजे कायदा आणि सुरक्षेचा बोजवारा उठलाय. भीतीच राहिलेली नाहीये कायद्याची. काहीतरी करा. पुण्याचे सीपी असतील, नंतर ग्रामीणचे एसपी असतील आणि स्वतः देवाभाऊ, काहीतरी करणं आजच्या तारखेला जरुरी आहे. ही दहशत वाढत चालली आहे गुन्हेगारांची. हे येत आहेत कुठनं? यांच्याकडे हे सगळी जे येत आहेत, बंदुके आहेत, कट्टे आहेत. परवाच्या दिवशी त्या बिश्नोई गँगनी त्या पिंपरी चिंचवडला गोळ्या झाडल्यात. कसं काय होतंय हे? आणि का होतंय? काय चाललंय काय? म्हणजे सामान्य माणसाचं आयुष्य शून्य झालंय का? त्याला काही किंमत नाहीये का? आमच्या मुलीबाळींच्या इज्जतीला काही किंमत नाहीये का? तेव्हा माननीय देवाभाऊ आणि माननीय आयुक्त साहेब, पुण्याचे सीपी, विनंती करते की कुठेतरी याला कायदा सुरक्षेचा एक अंकुश बसवा आणि ही सगळी क्राईम जी होत आहेत ती थांबवा, नाही तर पुणेकर रस्त्यावर उतरतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.